सांची पाराचा टाइम झालेला आणि घरापुढनं अगदी 4-5 मोर निघून गेले बघा. दिवाबत्तीची वेळ झालेली, तोपर्यंत आमच्या वाडीतल्या येसू आत्या आल्या. उद्या त्यांच्या घरी कार्यक्रम होत्या म्हणून सवासणीचं आमंत्रण द्यायला आलेले होते. आमच्या घरी असंच असतं, सवासणीच्या पाया पण पडायचं आणि तिला ना सुपारी आणि पान सुद्धा द्यायचं असतं. ह्या लय गोड आहे ते बरं का. जातो का बाळा म्हणून निघून गेले. आता सवासीचं ना आमंत्रण दिले ना, मग दुसऱ्या दिवशी मदत करायला जायला लागते. यल्लमा देवीच्या होत्या ना म्हणून धपाटी भाकरी भाजी बिजी सगळं लय काय काय करायला लागतं. आणि ह्या वाडीतल्या आमच्या सगळ्या बायकांनी ज्या सवासण्या आहेत त्यांना त्यांच्यासाठी खिचडी बनवायची चाललेली. लय भारी वाटलं. वाड्यातल्या बायकांबरोबर गप्पा गोष्टी करत करत खिचडी बिचडी खाल्ली, मदत करू लागली. मला तेलाच्या पोळ्या करता येत नाही बरं का, पण चुलीवर म्हणजे चुलीवर आहे ना मी मस्तपैकी तेलाच्या पोळ्या भाजून पण काढल्या. सकाळी 10 वाजता गेलेलो, दुपारी 1-2 वाजेपर्यंत तिथंच होतो. परत दुपारी संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम होता ना, मग त्याच्यासाठी भाज्या पण सोलायच्या चाललेल्या होत्या. सगळ्या बायकांनी ना सरबत सुद्धा केलेला होता. दुपारचं 2 वाजता लय कडक ऊन लागलं. घरी परत येताना पण बायकांबरोबर मज्जा लय आली राव.